तर हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला आता मी मम्मीकडे आली आहे आणि आता आम्ही चाललोय। तर कुठे चाललोय तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर मम्मीचा स्वयंपाक झाले, मम्मी ही रेडी होते, तर मी पण थोडीशी रेडी झाले। तर चला आता आम्ही निघालोय नाशिकला। तर आता तुम्हालाही समजले असेल, तर आम्ही चाललोय पप्पांना आणण्यासाठी। तर नाशिकला पप्पांना द्वारका येथे येणार होते, कारण त्यांनी मुंबईवरनं कारच बुक केलेली होती ना, तर तिथे द्वारकेला येणार होते। तर आम्ही सई, अंशू, शिव, मामाच्याच कारमध्ये आम्ही सगळे काही घ्यायला चाललोय आणि त्या लोणारवाडीच्या मावशीलाही घेणार होतो। तर त्यानंतर आता तिथे पप्पा आलेले होते, तर पप्पा इथेच द्वारकेपाशी उभे होते, तर तिथून पप्पांना घेतलं। तर चला आता फायनली तुम्हालाही हे तर पप्पा व्हिडिओमध्ये बघायला भेटले। तर 15 दिवसाच्या सुट्टीवर आलेले आहे पप्पा। तर तुम्हाला आता सगळे काही सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तिला नका देऊ, अंशुलाच द्या, तुमच्या काळी नाही ना ती। बाबांना भेटायला तर चला, तर तिथनं आम्ही पप्पांना घेतलं आणि आता लहान मुलं म्हणजे सई, अंशूला खायचं होतं आईस्क्रीम। तर इथेच आहे ना सिन्नरमध्ये सरद्वारी रोडपाशी ना खूप छान असतं, मस्त आहे ना फालुदा भेटतो आणि खरंच खूप छान टेस्ट असते। आणि सई अंशूसाठी मस्तपैकी आईस्क्रीम घेतले, आमच्यासाठी खूप मस्त असा फालुदा। तर चला तुम्हीही या खायला फालुदा, कधी सिन्नरला आलं ना नक्की जा। तर सरदवाडीच्या रोडलाच आहे आणि खूप मस्त एकदम टेस्टी भेटतो। तर फायनली आता आम्ही पोहोचलोय घरी आणि घरी पहिले आल्यानंतर तर पप्पा आता म्हणजे सौदी अरेबियावरून आलेले घरी। तर आल्यानंतर पहिले ना तर म्हणजे आपली पोळी असते ना त्याला काळं लावलं जातं आणि तांब्यामध्ये पाणी असतं, त्याच्याने अशी नजर काढली जाते। तर दरवेळेस आले का आजीन ते काढतात आणि त्यामध्येच त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करतात। तर खरंच म्हणजे आता पप्पा आल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो आणि पप्पांनाही खूप आनंद होतो की आपल्या घरी आपण आलो आहे। आणि हे 15 दिवस कसे जातात ना ते आम्हाला समजत नाही। तर चला घराला आम्हीच सगळे काही गेलो होतो पप्पांना घेण्यासाठी, तर कुलूप लावलेलं होतं, तर पप्पांनीच ओपन केलं आणि सई काही अजून जात नव्हती। तर आता पप्पा 15 दिवसाची सुट्टी येणार आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे काही खुश खबर आहेत, सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे। तर बऱ्याच ताईंना माहिती आहे, पण मी थांबलेली होती कारण पप्पा येण्याची वाट बघत होते त्यामुळे। आणि आता आमचा जेवणाचाही वेळ झालेला होता, तर यायलाच 2 वाजले। तर आल्यानंतर आम्ही सगळे सोबत जेवण द्यायला बसलो, कारण पप्पा आत्ताच म्हणजे 15 दिवसासाठी सुट्टी येतात आणि पुन्हा तिकडे जातात। तर पूर्ण फॅमिली असं जेवण करायलाही खूप भारी वाटतं। आणि इकडे मामी, अंशू ते सगळे काही आलेले होते पप्पांना भेटायसाठी, कारण मामाच्याच कारमध्ये गेलेले होते ना। तर आम्ही सगळे मस्त जेवण केलं। हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की तुझी काय खुश खबर आहे, तर तो व्हिडिओ शेअर कर। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी काही माहिती भेटणार आहे। तर मी तुम्हाला का दाखवत नव्हते व्हिडिओ, तर तुमच्यासोबत का सांगत नव्हते, तर बऱ्याच त्यांनी कमेंट केलेल्या होत्या की ती सांगून टाक। पण मी ना पप्पा येणार होते सुट्टीवरती, पप्पा पण आलेले। तर सगळी म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली सोबत येऊन तुमच्यासोबत आहे ना आनंदाचा क्षण मला व्यक्त करायचा होता, त्यामुळे थांबलेली होती। तर म्हटले पप्पा आले काय तुमच्यासोबत सगळं काही शेअरच करणार होते। तर चला आज पप्पा पण आले आज घरी आणि आज तुमच्यासोबत मी सगळं काही शेअर करते। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा।
तर चला आता तुम्हाला समजलंय सगळ्यांना की आता सौरभ भाऊचं लग्न ठरलंय, पण मुलगी काय करते, मुलगी कुठली, तर सगळी तुम्हाला माहिती देणारच आहे मी व्हिडिओमध्ये. तर मुलगी ना तर सिन्नरपासून थोडंच अंतरावर भाटवाडी हे गाव आहे, तर तिथलीच आहे आणि त्याच्याच क्षेत्रातली भेटली. तर तीही IT इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू आहे, तर ती 3rd इयरला आहे. तर मुलीचं नाव साक्षी राजेंद्र महात्मे. तर तुम्हाला पुढचे जे ब्लॉग येतील ना त्याच्यामध्ये तेही दिसेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये काही तुम्हाला म्हणजे माझ्या बहिणी दिसणार नाही. तर साखरपुडा, लग्न कधी काय सगळे काही तुम्हाला आता व्हिडिओ येणारच आहे, सगळे काही तुम्हाला माहिती सांगणारच आहे मी. तर लग्न तर सध्या नाही आहे, तर लग्न दिवाळीनंतरच करायचं आहे आणि आता साखरपुडा ठरलं आहे. तर साखरपुड्याची डेटही तुम्हाला सांगेलच लवकरात लवकर मी. हे पण माझ्या माहेरच्याच संबंधातले आणि छान आहे, खूप मस्त आहे आणि मन मिळावू आहे आणि सगळ्यांशी प्रेमाने आहे. त्याच्यामुळे आम्हाला मुलगी पण खूप आवडली. तुम्हाला बघायला भेटायलाच. तर 1-2 दिवसांत तेही व्हिडिओ लवकरच पडतील तुम्हाला. तर ते सगळं काही शूट केलं होतं, पण फक्त पप्पा येण्याची वाट बघत होतो, कारण आम्हाला सगळ्यांसोबत तुम्हाला म्हणजे पप्पा सगळ्या आम्ही फॅमिलीसोबतच तुम्हाला आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मीच टाकत नव्हते. तर बऱ्याच त्यांची खूप कमेंट आलेल्या होत्या. तर चला खरं तुम्हाला आज सांगितली आहे. तर कशी वाटतं, तर आज तुम्हाला मी आज तुमच्यासोबत खूप आनंदाचा क्षण शेअर केला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं, तर मला खूप छान वाटलं की तुमच्यासोबत मी हा आनंदाचा क्षण तुमच्यासोबतही शेअर केला आहे. तर खरंच मला खूप दिवसाचं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण काहीतरी पप्पा येण्याची वाट बघत होते ना, त्याचमुळे मी नव्हतं शेअर करत. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंडिंग करते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी ताईंनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय.